नमस्कार मैत्रिणींनो, कविता क्रिएशन रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कढी. चला मग कढीसाठी लागणारं साहित्य: अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे साहित्य आपण घेऊन घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यात आपण लसूण, अद्रक, हिरवी मिरची, थोडंसं जिरं असं वाटून घेणार आहोत. इथे मी बेसन पीठ घेतलं आहे. छोटी वाटी भरून बेसन पीठ घेऊन त्याच्यात ताक टाकून घ्यायचं आहे. ताक टाकून चांगलं बेसन पीठ हे फेटून घ्यायचं आहे. बेसन पीठ फेटून झाल्यावर सगळं ताक त्याच्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून एक पेस्ट तयार होऊन जाईल. बघू शकता तुम्ही, एकदम स्मूथ असं बेसन पीठ घोळून घेतलं आहे ताकात. मी ही अर्धा लिटरची पूर्ण ताकाची पिशवी घेतली आहे. इथे हे वाटण तयार करून ठेवलं आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेलात मोहरी टाकायची आहे. मोहरी छान फुलू द्यायची आहे. तडतडल्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, जिरं टाकल्यावर जिरंही फुलून द्यायचं आहे, म्हणजे फोडणी ही थोडी छान बसते आणि त्याचा स्वाद येतो. इथे मी थोडा ठेचलेला लसूण पण घेतला आहे. हे तळून झाल्यावर त्यात आपल्याला कढीपत्ता, कोथिंबीर पण टाकून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकली आहे. हळद तुम्ही स्किप पण करू शकता. कोणी कोणी हळद नाही टाकत. बघू शकता. आता आपण ताक टाकून घ्यायचं आहे. जे आपण बेसन पीठ टाकून घोळून घेतलेलं ताक होतं ते ताक टाकून घ्यायचं आहे. आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. तुम्हाला कढी किती घट्ट किती पातळ पाहिजे अशा प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर फास्ट गॅस करून छान कढीला उकळी येऊ द्यायची आहे. सर्वात प्रथम आपण थोडीशी साखर टाकून घेतली आहे चवीनुसार. आमच्या घरी आंबट, गोड, तिखट अशी कढी लागते, त्याच्यामुळे मी साखर टाकते. तुम्हाला आवडेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता. बघू शकता तुम्ही, कढी किती घट्ट होत आली आहे. कढीला उकळी फुटली आहे. आता आपण लक्षात ठेवा, मीठ अजून टाकलेलं नाही आहे. कोणाची कढी फुटून जाते. कढी फुटू नये त्यासाठी ही ट्रिक आहे की कढी छान शिजून घ्यायची आहे. शिजल्यानंतर शेवटला गॅस बंद करायच्या वेळेस आपण मीठ टाकायचं आहे. बघू शकता, कढी शिजल्यानंतर मी हे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि कढी पण तुम्ही बघू शकता कशी झाली आहे आपली, ना घट्ट ना पातळ, एकदम मीडियम मध्ये. आता फक्त आपल्याला एकच उकळी येऊ द्यायची, जास्त कढी ही शिजवायची नाही. लक्षात ठेवा, कढी पूर्णपणे शिजल्याशिवाय मीठ टाकायचं नाही, नाही तर कढी फुटून जाते. तुम्ही बघू शकता आपली कढीला एक उकळी आली आहे. मी हा गॅस बंद केलेला आहे. अशा पद्धतीने कढी बनवून बघा, तुमची कढी कधी फुटणार नाही. धन्यवाद.